नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता रोहिणीने खूप मोठं कारस्थान केलेलं आहे, कारण रोहिणीला काहीही करून सरोज आणि अद्वैत यांच्यामध्ये फूट पाडायची आहे आणि तो सगळा डाव रोहिणीने आखलेला आहे. त्यासाठी रोहिणीने आता कलाकडून जे डिझाईन खाली पडलेलं असतं ते डिझाईन उचललेलं असतं आणि ते डिझाईन घेऊन ती सरोजकडे आलेली असते. त्यावेळेस तिने राहुलच्या मदतीने ह्या गोष्टीचाही शोध लावलेला असतो की स्वामीनाथन यांना ज्या डिझाईन पाठवल्या जात आहेत त्या डिझाईन कोणत्या आहेत, आणि त्याबरोबर कम्पेअर करून तिने ठरवलेलं असतं की स्वामीनाथन यांना ज्या डिझाईन दिल्या जात आहेत त्या ज्या डिझाईन आहेत त्या कलाच बनवते, आणि त्या आता स्वामीनाथनला अद्वैतने पाठवलेल्या डिझाईन आणि कलाने ड्रॉ केलेलं डिझाईन हे सगळं आता ती सरोजच्या समोर देते आणि सरोजला म्हणते की हे बघ कसं आहे, हे तुझ्या सुनेने काढलेलं डिझाईन आहे आणि हे अद्वैतने स्वामीनाथन यांना पाठवलेलं डिझाईन आहे. आता तुझ्या लक्षात आलं असेल की नक्की त्या दोघांचं काय चाललेलं आहे, ते दोघं काय करत आहेत हे बघ, असं म्हणत रोहिणीने सरोजला त्या सर्व डिझाईन दिलेल्या आहेत. आणि आता जेव्हा सरोज आबांच्या समोर अद्वैतच्या समोर कलाला जाब विचारणार आहे तेव्हा अद्वैत कलाची बाजू कशी घेणार आहे आणि अद्वैतला आणि आबांना ही गोष्ट कलाने कशी सांगितलेली आहे हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता सरोजला धक्का बसलेला आहे की स्वामीनाथन यांनी सँक्शन केलेल्या डिझाईन ह्या सर्व कलाने बनवलेल्या आहेत. त्यामुळं त्यांना कळत नाही आहे की नक्की हे सगळं कसं पॉसिबल झालेलं आहे, कसं शक्य झालेलं आहे. हा प्रश्न स्वामीनाथन यांना पडलेला असतो, इकडे सरोजला पडलेला असतो आणि सरोजला धक्का बसतो. सरोजला विश्वासच बसत नाही की ही मुलगी एवढ्या छान डिझाईन बनवू शकते. खरं तर सरोजच्या मनात कुठंतरी कौतुक वाटू लागतं की हिच्यामुळंच आता चांदेकरांचा एवढा फायदा झालेला आहे, पण तिच्या मनात फक्त एक राग असतो की अद्वैतने ही गोष्ट मला का नाही सांगितली. इकडे कला विचार करत बसलेली असते, काही करून मला चांदेकरला ही गोष्ट सांगितली पाहिजे की या डिझाईन मी बनवत होते, त्याचबरोबर कॅफेमध्ये त्या दिवशी काजलच्या जागी मी काम केलेलं आहे, हे मला चांदेकरला कसल्याही परिस्थितीत सांगितलं पाहिजे. जर चांदेकरला हे दुसरं कोणाकडून कळलं तर त्याला खूप वाईट वाटेल आणि तो खूप चिडेल, त्यावेळेस तो मला समजून घेणार नाही. तेव्हा कला अद्वैतला कॉल करू लागते. अद्वैतला ती कंटिन्यू कॉल करत असते, पण अद्वैत मात्र तिचे कॉल रिसीव करत नाही. अद्वैत तिचा कॉल आलेला आहे हे पाहून तो कॉल कट करतो, कारण त्यालाच माहिती असतं की कला त्याला का फोन करते ते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला ही आबांकडे जाते आणि आबांशी बोलू लागते. आबांना सांगते की आबा, मला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. त्यावेळेस आबा म्हणतात की हां बोल सुनबाई, आणखी काय झालेलं आहे. कारण आता कलाला विश्वास बसलेला असतो की आबांनी इतक्या मोठ्या गोष्टीमध्ये आपल्याला समजून घेतलेलं आहे, तर आबा नक्कीच आपल्याला आणखी पुढे समजून घेतील. त्यामुळं कलाने आबांशी या विषयावरती बोलण्याचं ठरवलेलं असतं की चांदेकरांना डिझाईन देण्याचं काम ती स्वतः करत आहे, ही गोष्ट आपण आबांना सांगूया असं कलाला वाटत असतं. म्हणून कला ही आबांकडे येते आणि आबांना ती सांगू लागते. तेव्हा आबा म्हणतात, बोल सुनबाई, नक्की काय झालेलं आहे. तेव्हा आबांना कला म्हणते की तुम्हाला माहिती आहे का आबा, अद्वैतने तुम्हाला सांगितलेलं आहे ना की मिस्टर स्वामीनाथन यांच्याकडे स्वामीनाथन यांना एक डिझाईन बनवल्या जात आहेत आणि ती मैत्रीण ही आपल्या सानिकाची मैत्रीण आहे, हे तुम्हाला चांदेकरनं सांगितलेच असेल. तेव्हा आबा म्हणतात की हो, मला अद्वैतनं हे सर्व सांगितलेलं आहे. तेव्हा कला म्हणते की परंतु आबा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती सानिकाची मैत्रीण ही दुसरी तिसरी कोणी नसून मी आहे. तेव्हा आबा म्हणतात, काय सांगतेस, त्या डिझाईन तू बनवल्यास, मग ही गोष्ट लपवून का ठेवलीस बाळा तू, असं आबा बोलतात. तेव्हा कला म्हणते की कसं आहे, त्या दिवशी जेव्हा स्वामीनाथन खूप भडकलेले होते ऑफिसमध्ये, तेव्हा मी अद्वैतला म्हणाले की मी तुला डिझाईन काही बनवून देऊ का. तेव्हा अद्वैत मला म्हणाला की तू घरी जाऊन फक्त भेंडीची भाजी करू शकतेस, तुला काय माहिती आहे या डिझाईनचं आणि ते. पण आबा, तुम्हाला माहिती आहे मी एक कलाकार आहे, मी मूर्त्या घडवते, तर मला ऑलरेडी डिझाईन करता येतात. मी काही ज्वेलर्समध्ये त्या डिझाईन करून देण्याचं कामही याच्या आधी केलेलं होतं, त्यामुळं मला त्याचं सगळं माहिती आहे. त्याचं मी त्या ज्वेलरीचं ब्रीफही बनवून देऊ शकते. अशा सगळ्याच गोष्टी मला माहिती आहे. तेव्हा आबांना धक्का बसतो. आबा म्हणतात, पण तू ही गोष्ट का लपवून ठेवली. कला म्हणते, सुरुवातीला मी अद्वैतला मदत करायची होती म्हणून त्याला डिझाईन बनवून दिल्या होत्या, पण त्यानंतर आबा मी हे सगळं स्वार्थासाठी केलेलं आहे, यामध्ये माझा स्वार्थ होता. आबा म्हणतात, तुझा कसला स्वार्थ होता.
तेव्हा कला सांगते की माझ्या आईबाबांनी घराचं कर्ज काढलेलं आहे आणि त्या घराचे हप्ते फेडायचे होते, त्यामुळे त्यांनाही मदत करणं गरजेचं होतं. त्यासाठी मी हा डिसिजन घेतला आणि मग ठरवलं की आता या ज्या डिझाईन आहेत त्या आपण चांदेकरला देऊया. आणि असंही अद्वैतला जेव्हा कळलं असतं की मी ह्या डिझाईन देते, तेव्हा अद्वैतने त्या डिझाईन घेणं नाकारलं असतं. म्हणून मला काही करून चांदेकर ज्वेलर्सला तोटा होऊ द्यायचा नव्हता, म्हणून मी त्याला ही गोष्ट सांगितली नाही. मी माझ्या डिझाईन बनवून ह्या डिझाईन या सर्व मी सानिकाकडे पाठवत होते आणि त्या डिझाईन स्वामीनाथन यांना आवडत होत्या. खरं तर स्वामीनाथन यांना माझ्याकडूनच डिझाईन हव्या असायच्या. स्वामीनाथन यांनी अद्वैतला तसं सांगितलंही होतं की ती जी डिझायनर आहे तिच्याकडूनच डिझाईन बनवून घे. आणि त्यामुळं आता अद्वैतला पण थोडीफार शंका येत होती. प्रत्येक वेळेस तो माझ्यावरती संशय घेत होता, परंतु मी प्रत्येक वेळेस त्याला काही ना काही कारणं देत होती. पण आता मला असं वाटत आहे की मी या सगळ्या गोष्टी अद्वैतलाही सांगितल्या पाहिजेत. त्यामुळं सुरुवातीला मी अद्वैतला कॉल केले, पण अद्वैतनं माझा कॉल उचललेला नाही, म्हणून मी तुमच्याकडे आलेले आहे. आबांना खरंच बरं वाटतं. आबा म्हणतात ठीक आहे, मी अद्वैतशी बोलून घेतो. आणि खरंच सुनबाई, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. सरोज एक चांगली उद्योजिका होऊ शकते, तर तूही होऊ शकते, हे तर तू दाखवून दिलेलं आहे. कारण तू दाखवून दिलेलं आहे तू खूप चांगली कलाकार आहेस. आबांनी तर कलाचं कौतुक केलेलं असतं. आणि तोपर्यंत आता घरी सरोज, रोहिणी, राहुल आणि अद्वैत आलेले असतात. आबांनी अद्वैतला बोलवून घेतलेलं असतं. आबांनी अद्वैतची कॉलवरती बोलणं झालेलं असतं आणि आबांनी सांगितलेलं असतं. त्यावेळेस अद्वैत म्हणतो की हो आबा, मला थोडीफार याची कल्पना होती. आणि आबांनाही आता ही गोष्ट पटते आणि अद्वैतलाही पटलेली असते, कारण खरंच त्या डिझाईनमुळंच स्वामीनाथन यांच्याकडून आपल्याला डील मिळत होते. त्यामुळं अद्वैतही म्हणतो की ठीक आहे आबा. आणि आता सरोज आणि रोहिणी आलेल्या असतात. त्या दोघीजणी खूपच गोंधळ घालू लागतात. त्यांचं बोलणं सुरू असतं. त्या म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता की त्या मुलीला बाहेर बोलव असं म्हणत रजनीला बोलवायला पाठवते. आणि मग रजनी कलाला घेऊन येते. रोहिणी पण तिथं असते. आबा तिथं बाहेर येतात. अद्वैतही बाहेर येतो. तेव्हा अद्वैत विचारतो, आई काय झालं, एवढी का चिडलेली आहेस तू? तेव्हा अद्वैतच्या समोर त्या डिझाईन ठेवल्या जातात आणि कलाही तिथं असते. आणि मग सरोज अद्वैतला विचारते की तू या मुलीकडून डिझाईन बनवून घेतोयस, ही गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस? अद्वैत म्हणतो काय? तेव्हा सरोज म्हणते हो, मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे की तू हिच्याकडून डिझाईन बनवून घेतोयस, ही गोष्ट का लपवलीस, का सांगितलं नाहीस? कारण अद्वैतला आता प्रश्न पडलेला असतो की आता आईच्या पुढे काय बोलायचं. तेव्हा आबा म्हणतात की अगं सरोज, यात चिडण्यासारखी गोष्ट काय आहे? आपल्या घरचीच सून आहे आणि ती चांगला डिझाईन बनवून देते, त्यामुळं चांदेकर ग्रुप ऑफ ज्वेलर्सचा फायदा होत आहे. आणि ही डिझाईन घराबाहेर आपल्या चांदेकर ज्वेलर्स बाहेर जाण्याची भीतीही नाही, तर मग तुला राग कशाचा येतोय? तू काय एवढी चिडचिड करतेस? अगं यात चिडण्यासारखी काहीच गरज नाही आहे, कारण कलाने हे सर्व मला आधी सांगितलेलं आहे. माझ्या परवानगीनं तिने हे केलेलं आहे. आणि याबद्दल तू अद्वैतला जा विचारूच नको, कारण कलाने मला सांगितलेलं आहे. आणि चांदेकर ज्वेलर्समध्ये जर माझी परवानगी असेल, मी जर तिला हे करू द्यायला परवानगी दिलेली असेल, तर तू बोलायचा प्रश्नच येत नाही. माझा निर्णय हा अंतिम निर्णय असतो, तुला माहिती आहे ना. तेव्हा आता सरोजकडे काहीच ऑप्शन नसतो. तेव्हा सरोज अद्वैतला म्हणते की तू का लपवून ठेवलं? अद्वैत म्हणतो की अगं आई, जरा समजून घे. अगं जेव्हा स्वामीनाथन यांना डिझाईन हव्या होत्या, तेव्हा मला सानिकाने या डिझाईन दिल्या होत्या. मला याबद्दल काही माहीत नव्हतं. मला थोडीशी शंका होते, पण तिने डिझाईन दिलेल्या आहेत. यामुळं चांदेकर ज्वेलर्सचा काहीही तोटा झालेला नाही, तर आपण तिला का नाकारायचं? हा प्रश्न अद्वैत सरोजला विचारतो. आजपर्यंत अद्वैतने एकही शब्द सरोजच्या विरोधात बोललेला नव्हता, पण आज अद्वैत सरोजच्या विरोधात बोलतो. तेव्हा रोहिणी म्हणते की डॅड, हे सगळं फसवून केलेलं आहे. या मुलीनं पैशासाठी हे सर्व केलेलं आहे. आबा म्हणतात तिने जर पैशासाठी हे सर्व केलेलं असेल, तर आजपर्यंत तिने किती पैसे घेतले ते अद्वैतला विचार बरं. आतापर्यंत तिने इतक्या डिझाईन बनवून दिलेल्या आहेत, ज्यामुळं स्वामीनाथन यांनी आपल्याला डील दिलेले आहेत आणि आपल्या कंपनीला करोडोंचा फायदा झालेला आहे. तर त्यातील तिने किती पैसे घेतलेत हे अद्वैतला विचार. तेव्हा अद्वैत म्हणतो की आजपर्यंत तिला एकही रुपया दिलेला नाही. तिच्या डिझाईनचं पेमेंटही अजून ठरलेलं नाही. तेव्हा मात्र इकडे रोहिणी पण तोंडावर पडते. आबा मात्र समजूत घालत असतात. आबा सरोजला म्हणतात की सरोज, जरा शांतपणे विचार कर. तुझ्यात जे कलागुण आहेत ते बघून मी तुला या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं, तर आता कला ही तुझी सून आहे, तर त्यामुळं तू ठरवायचं आहे की तिला या बिझनेसमध्ये कसं इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे. कारण तू जेव्हा नवीन होती त्यावेळेस प्रत्येक गोष्टीला मी तुला समजून घेत होतो, तुला समजून सांगत होतो. आणि त्याचबरोबर आता तूही कलाला समजून सांगायचं आहे.
यापुढे कला ही चांदेकर ग्रुप ऑफ ज्वेलर्समध्ये, चांदेकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमध्ये एम्प्लॉई म्हणून काम करणार नाही, तर आता कला ही तुझ्या बरोबरीने काम करेल एवढं लक्षात ठेव. आणि आता रोहिणी आणि राहुल तर फुकटच तोंडावर पडलेले असतात. त्यांना तर आता असं वाटू लागलेलं असतं की रोहिणीला असं वाटत असतं की आपण हे काय केलं, आपण सरोज वहिनीला तर सगळं सांगितलं, पण सरोज वहिनीने तर काहीच केलेलं नाही, तिच्या बोलण्याला कोणताच उपयोग झालेला नाही आहे तिच्या बोलण्याचा. आबांनी तर तिला पण आता गप्प बसवलेला आहे. आणि उलट आता अद्वैतने सरोजच्या विरोधात बोललेलं असतो. अद्वैतने कलाची बाजू घेतलेली असते. अद्वैत सांगत असतो की आई तिने डिझाईन दिलं म्हणून स्वामीनाथन यांनी आपल्याशी डील केलेलं आहे, नाहीतर सुरुवातीला ज्या डिझाईन आल्या होत्या त्या डिझाईन बघून स्वामीनाथन ते डील तोडून चाललेले होते. त्यामुळं मला असं वाटतंय की तिनं काहीही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेव की तिने आपल्याला ज्या डिझाईन दिलेल्या आहेत त्यामुळे आपला फायदाच झालेला आहे, असं अद्वैत सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत जेव्हा हे बोलतो तेव्हा सरोज आता गप्पच बसते, कारण तिलाही ही गोष्ट कुठंतरी मनातून पटलेली असते की काहीही झालं तरी अद्वैत म्हणतोय तेही तेवढंच बरोबर आहे, कारण काहीही झालं तरी कलाने डिझाईन दिलेल्या आहेत म्हणून चांदेकर ज्वेलर्सला कोणताही तोटा झालेला नाही. तेव्हा आबाही तिला म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला ती आवडत नाही म्हणून तू जर प्रत्येक वेळेस तिला वाटेल ते बोलणार असशील तर ते खपवून घेतलं जाणार नाही. तिच्यामध्ये काही कलागुण आहेत तर तिला त्या साठी तू कौतुकही तेवढंच केलं पाहिजे, असं आबा सरोजला सांगू लागतात. परंतु सरोज मात्र आता शांत होते. ती कौतुक तर करत नाही, पण ती आता एका शब्दानेही वाईट बोलत नाही असं आबांना जाणवतं. त्यावेळेस आबा म्हणतात की खरंच कला ही या घरची खरंच लक्ष्मी आहे आणि ती लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आलेली आहे, हे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर आलेलं आहे. आणि आबा म्हणतात की खरंच आता अद्वैत आणि कला यांचा सुखाचा संसार सुरू झालेला मला पाहायचा आहे आणि देवयाईचीच ती इच्छा आहे. मी प्रत्येक वेळेस पाहिलेलं आहे, देवयाईने मला तसे संकेत दिलेले आहेत आणि दाखवून दिलेलं आहे की कलाच या घरची सून आहे, खरं कलाच या घरची लक्ष्मी आहे, असं आबांनी सर्वांच्या समोर सांगितलेलं आहे. आणि आता सरोजला शांत बसण्याशिवाय काहीही पर्याय राहत नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.